रामराम मित्रांनो, अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनावर शंकराचार्यांची भूमिका आणि त्यानंतर भारतातील हिंदू विरोधी पक्षांनी सुरू केलेलं पाखंड याची चिरफाड आज आपण करणार आहोत। रिवायविंग भारत अर्थात भारत पुनरुत्थान या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। देशातील समस्त हिंदूंचे 500 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपते आहे। अखेर राम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत। संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे, पण या आनंदी वातावरणात भारतातील काही हिंदू विरोधी पक्ष व गट मिठाचा खडा टाकणार नाही असं होऊच शकत नाही। नाही, शंकराचार्य हे हिंदू विरोधी आहेत हे म्हणण्याचं धाडस कुठलाही हिंदू करू शकणार नाही। मात्र शंकराचार्यांच्या आडूंच्या हिंदू विरोधी शक्ती आपलं ध्येय पूर्ण करू बघते, त्यांना नागळं करणं अत्यंत गरजेचं आहे। सर्वप्रथम शंकराचार्यांचा राम मंदिराला विरोध या बातमीमागे किती सत्य आणि किती असत्य आहे हे जाणून घ्यायला तर भारतात सध्या 4 मठांचे 4 शंकराचार्य आहेत, ज्यापैकी एक स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे राम मंदिर उद्घाटनाला कडवटपणे विरोध करतायत। स्वामींचं असं म्हणणं आहे की मोदी सरकार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदिराचं काम अपूर्ण असताना सुद्धा उद्घाटनाची घाई करताय। नरेंद्र मोदी राजकारण करत आहेत असा थेट आरोप स्वामींनी केलाय। स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा इतिहास आपण पुढे जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी इतर शंकराचार्यांचं मंदिर उद्घाटनावर काय म्हणणं आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर 4 पैकी शृंगेरी मठ व शारदा मठाच्या शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटनाला कुठलाही विरोध केलेला नसून तसं पत्र सुद्धा दोन्ही मठांकडून प्रकाशित करण्यात आलंय। राहिला प्रश्न तिसऱ्या मठाचा, तर शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी मंदिर उद्घाटनाला विरोध केला नसून उद्घाटन सोहळ्याला जाण्यास नकार दिलाय। ही झाली एक बाजू। आता आपण शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा थोडा इतिहास बघूया। ज्यावेळी स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची शंकराचार्य पदावर निवड करण्यात आली तेव्हा काही शंकराचार्यांनी यांच्या निवडीस विरोध केला होता, पण या विषयाच्या खोलीत जाण्याची आपल्याला गरज नाही। अविमुक्तेश्वरानंद यांचा राजकीय इतिहास बघितल्यास 2014 पासून ते कट्टर मोदी विरोधक झालेले। कारण काय ते अद्याप स्पष्ट नाही। नरेंद्र मोदी काशीमधून निवडणूक लढवत असताना या स्वामींनी मोदींच्या विरोधात प्रचार करायला काशीत पोहोचले होते, आणि ते सुद्धा अरविंद केजरीवालांच्या समर्थनार्थ। राम मंदिर उद्घाटनाचा सर्वात जास्त फायदा भाजपला होणार हे जगजाहीर आहे, आणि असं होऊ नये म्हणून मंदिर उद्घाटनावरून मोदींचा विरोध सुरू आहे की काय हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतोय। राम मंदिर बांधकाम सुरू होण्याआधी मंदिर केव्हा होणार हा प्रश्न विचारून भारतातील प्रत्येक राम विरोधी व मोदी विरोधी भाजपवर टीका करत होते, आणि आता राम मंदिर पूर्ण होत आहे तर हे भाजपमुळे नाही तर न्यायालयामुळे शक्य झालंय अशी दुहेरी भूमिका मोदी विरोधक बजावत आहेत। आता दुसरी बाजू शंकराचार्यांना त्रास देणाऱ्या व त्यांच्यावर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या हिंदू विरोधकांची। गेल्या 10 दिवसात असं नेमकं काय झालंय की देशातील सेक्युलर विरोधक चक्क शंकराचार्यांचं गुणगान गातोय? याचं स्वच्छ आणि स्पष्ट कारण आहे शंकराचार्यांचा मोदी विरोध। कालपर्यंत ज्या शंकराचार्यांना हे हिंदू विरोधी शिव्या घालत होते, त्यांना त्रास देत होते, तेच विरोधक आज शंकराचार्यांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत। मोदी विरोधासाठी हे विरोधक चक्क आयुष्यभर विरोध केलेल्या व्यक्तींनाच खुलं समर्थन देत आहे। मात्र भारतातील जनता विरोधकांच्या या अपंग विरोधकाकडे फारसं लक्ष देत नाहीये हे स्पष्ट आहे। राहिला प्रश्न शंकराचार्यांच्या विरोधाचा, तर शंकराचार्य हे पद हिंदू समाजासाठी अत्यंत महत्वाचं आहे, पण प्रभू रामापेक्षा या जगात कोणीही मोठं नाही। प्रभू श्रीराम 500 वर्षांचा वनवास संपवून परत येत आहे, हे आमच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे। एक शंकराचार्य विरोध करत असतील तर हा 100% त्यांचा प्रश्न आहे। विरोधक या विरोधाचा फायदा घेऊन स्वतःची राजकीय पोळी शिजवू बघते, पण या सर्वात एक गोष्ट महत्वाची आहे की आपलं 500 वर्ष जुनं स्वप्न पूर्ण होत आहे, आणि हा शुभ क्षण आपल्याला मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे। विरोधक विरोध करत राहतील, पण आपल्या मुखातून मात्र अखंड राम नामांचा जप सुरू राहणार आहे।